हरिकथा हरिकथा करावी, भगवद्गीती वाढवावी, करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, निरंतर करत जावी, सुख स्वार्थी केली करावी कथा, सर्वथा राहोत अभ्यास धरावा, साक्षेप अत्यंत करावा, करावा ब्रह्ममूळ राजाधिरा सर्वना रामेश्वराज प्रिय राजाधिरा सर्वना रामदास महाराज यांना दासबोध दशक चौथा समाज दुसरामध्ये काय सांगायचं आहे? ईश्वराला प्राप्त कसं करायचं तेच सांगितलेलं आहे नवविद्या भक्तीमध्ये. तर पहिली भक्ती श्रवण. श्रवण म्हणजे काय? विषयाचं ज्ञान. विषय कुठला आहे? अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म ते श्रवण केल्यावरच कळत. श्रवण म्हणजे देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? सगळं देव 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 म्हणतात. देव म्हणजे काय? आता हिंदूमध्ये तर किती 33 कोटी देव आहे. किती 33 कोटी देव आहे. आता कुठला देव खरं म्हणायचा? गावदेवापासून सुरुवात होतो. ग्रामदेवता, कुलदेवता, इष्टदेवता. प्रत्येक गावच्या ग्रामदेवता वेगळ्या आहेत की नाही? कुलदेवता सगळ्यांचे कुलदेवता पण वेगळे आहेत की नाही? इष्टदेवता. इष्टदेवता म्हणजे काय? कुणाला कुठला देव सूट होतो तो, कुठल्या देवा गेल्यानंतर मनाच्या इच्छा पूर्ण होतात. 33 कोटी देवांपैकी आपण एका देवाकडे थांबू शकत नाही. का? मनाच्या इच्छा पूर्ण होत नाही. मने मनुष्या कारणम बद्धता मुक्ता कारणम. माणसाच्या मनामुळेच माणूस जन्म घेतो. जन्म घेण्याचं कारण काय? मन. मन कशात अडकलेलं आहे? विषय सुखात. आणि विषय सुख अशी गोष्ट आहे की मरेपर्यंत कधीही पूर्ण होत नाही. पूर्ण म्हणजे काय? तृप्ती. आज खाल्लं तर उद्या खावं लागतं की नाही? आज केलं तर संध्याकाळी जेवावं लागतं. नाश्ता करावा लागतो. आता पाणी पिलं तर संध्याकाळी दुपारी सगळीकडे पाणी लागतो की नाही? तशी इच्छा, आशा, तृष्णा, कल्पनेचा साडून बनवते. कल्पना, आशा, तृष्णा न संपणार. मन विषय सुखात आहे. मनामुळे माणूस बांधला गेलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे? जन्माचे ते मुळा पाहिले शुद्ध दुःखास ही कारण जन्म घ्यावा. विषय काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? देव म्हणजे काय? मी म्हणजे काय? विषय काय आहे तेवढं समजून घ्यायचं. कळलं का? जन्मापासून मरेपर्यंत मने काय म्हणणं काय सांगितलंय? काय कोण सुखी आहे? जरी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधन पाहिजे. सर्व सुखासाठी जगतात. सुख मिळतं कुठे? का सुख मिळत नाही? काय कारण? जीवाची सुख घेण्याची पद्धत चुकीची आहे. जीवाची सुख घेण्याची पद्धत चुकीची आहे. तो विषय सुखच घेतो जन्मापासून मरेपर्यंत. देवाची जरी भक्ती केली
कशासाठी करतो? विषय सुखासाठीच. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत काय? विषय सुखासाठीच आहे. सांगितलं आहे किती प्रकारची देवता आहे. गावापासून सुरू होतो. ग्रामदेवता, कुलदेवता, इष्टदेवता, 33 कोटी देवता. ते पण कसं? समजा हिंदू आहे तर हिंदूमध्ये कुठला देव पावला नाही तर दुसरीकडे जाईल, ते कुठल्या तरी दरबार जाईल आणि त्या देवाला पूजेल. म्हणजे जीव एवढा हलकट आहे. मरे ना काय पुरे ना शोम जाते जाते म्हणून मागुता जन्म घेते. मरेपर्यंत वासना पूर्ण होत नाही, तृप्त होत नाही, म्हणून जन्म घेतो. म्हणून अध्यात्म म्हणजे विषय हा श्रवण भक्तीने कळतो. एकदा कळलं हा विषय काय. मग कीर्तन भक्तीची दुसरी भक्ती सांगितलेली आहे, जे या समासात सांगितलं. कीर्तन म्हणजे काय? काय कीर्तन म्हणजे काय? आवड. एखादा काय एखादा कविता आवडते की नाही आपल्याला, आपण परत परत गातो की नाही? एखादी गाणं आवडतं की नाही, परत परत गातो की नाही? आपण एखादी गोष्ट आहे आवडते की नाही, परत आपण करतो की नाही? उदाहरण रामायण. ही कथा सांगणार असतात, ते कथा रामावर सांगतात, लोक आवडीने ऐकतात. आता लोक पैसे देऊन ऐकतात आणि कथा सांगणारे सुद्धा पैसे घेतात. बरोबर आहे, त्यांना पण काय आहे, देह आहे ना, प्रपंच आहे ना. मग त्याने काय हवं जगायचं का? म्हणजे पैसा लागतोच की नाही? कशासाठी? कथा सांगण्यासाठी पैसा लागतो. आणि ते पैसा देऊन सुद्धा लोक काय आहे, कथा ऐकतात, कारण त्याच्यात आनंद मिळतो. आनंद मिळतो. तसं ऐकणे हा विषय कुठला आहे? अध्यात्म. देव म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, सगळ्यांचा का अभ्यास आणि त्याच्याबद्दल आवड, तो कीर्तन. आपल्या संप्रदायात काय आहे, चिकडी संप्रदायात काय सांगितलं आहे? सद्गुरू भेटतो आपल्याला. जन्मजन्मी आम्ही भोगपुण्य केले, मग विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मांचा पुण्य कुठेतरी साठलेला आहे आपला. म्हणून आपण भक्ती मार्गात लागलो, नंतर गुरुमार्गात गेलो. नुसतं गुरुमार्गात गेलो नाही, नाहीतर शाळेत बरेच जातात, पुढे काय पास होतं की नाही माहीत नाही. इकडे गुरुमार्गात आपण गेलेलो आहे आणि गुरुमार्गात जाऊन थांबलेलं नाही, ते चालू आहे. शिक्षण चालू आहे, अध्यात्माचं शिक्षण चालू आहे. आणि कधी होणार? ते पूर्ण होईपर्यंत शिक्षण चालू आहे ना. जीवपणा गेलेला नाही ना. मी माझे पण कल्पती गेले, साधना आता काय नुरले, फोल सकळ बाता झोप येतात. मी माझे पण गायला पाहिजे की नाही? जिवंत असताना, मेल्यानंतर नाही. जिवंत असताना, हा मनुष्य देह असताना मी माझे पण गेलं पाहिजे. सद्गुरू तेच करतो. काय करतो? मी पण कल्पित भूत मारून. सगळ्यांमध्ये मीपणाचा जो भूत बसलेला आहे त्याला मारायचं काम सद्गुरूच. तो सद्गुरूने काम झालं पूर्ण. मग काय म्हणतो? तुला कळलं ना आता? मग आता काय? मुक्तीवरील भक्ती करायची. काय कळलं? मी देह कसा नाही, मी जीव कसा नाही, मला जन्म आहे की नाही हे कळलं, मला मृत्यू म्हणजे काय हे कळलं. हे कळल्यानंतर काय म्हणतात? मला कळलं ना. काय कळलं? मला जन्म नाही, मला मरण नाही, अजन्मातो तुमची जाण. हे स्वतःला अनुभव घेणं. काय म्हणतात? एखादा गोष्ट म्हणतो, काय म्हणतो? तुला पटली का रे? हो पटली. पटली म्हणजे काय? समजलं. मी चोर नाही. मी चोर नाही. कशावर मी चोर नाही? मी चोरीच केली नाहीये. ते खात्रीने सांगतो, कारण त्याला माहिती आहे चोरी म्हणजे काय असतं.
चोरी म्हणजे काय त्याला माहिती आहे. मग तो म्हणतो मी चोरीच केलेली नाही आहे, मला खात्री आहे, मला भीती कसली ना पोलिसांची ना कोर्टाची ना जेलची, चोरी नाही केली ना. तसं आपण सगळ्यांनी जीवाने चोरी केलेली आहे. कोणाची? पंचमहाभूतांचा हा शरीर, त्याची चोरी केलेली आपण. पंचमहाभूतांचा शरीर काय म्हणतो? माझा माझा. तो परमेश्वराचा आहे, आपला नाही. भ्रम झालेला आहे. हे पंचमहाभूतांचा शरीर माझा. हा तुझा कशासाठी तुला पाहिजे? हा शरीर विषय सुखासाठीच ना. हा शरीर कशासाठी पाहिजे? विषय सुखासाठीच ना. विषय सुख घेतो ना तोपर्यंत तुला त्रास आहे, दुःख आहे. सद्गुरू भेटला तर काय म्हणतो? विषय सुख नको, आत्मसुख. काय सांगितलं? आत्मसुख घ्या रे, उडाना दृष्टी यावणी चावटी करू नका. आत्मसुख घ्यायला सद्गुरू शिकव. आत्मसुख घ्यायला शिकला तर काय होणार? आपोआप अमृत, काय म्हणतात ना, अमृत प्यायला शिकला तर काय होणार? अमृतच पिणार. अमृत अमृत कधी न मरणारा तो आत्मसुख आहे. तो आत्मसुख एकदा घ्यायला शिकला तर काय होणार आहे? तो आत्मसुखच घेणार. आत्मसुखच घेणार, मरेपर्यंत आत्मसुखच घेणार. एकदा मरण कळला तर आत्मसुख पण राहत नाही. कारण तो सुखच आहे ना शेवटी. सुखच म्हणून सांगितलं, आनंद सागरात प्रेमी बुडी दिदली ना धले सौख्य मोठे नया बोलता बोली सद्गुरूचे निसंगे इसी आरती केली नृत्य आनंदात तेथे नृत्य निमाने ते सुख काय असतात. तो कीर्तन सकाळी उठल्यानंतर पाडलं पाहिजे. मला काकडाचं केली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मला वाटलं पाहिजे मला सकाळचं भजन केलं पाहिजे, दुपारचं भजन केलं पाहिजे, रात्रीचं भजन केलं पाहिजे, मला निरूपण ऐकायला पाहिजे महाराजांचं. आणि काय सगळं करायचं. पण मी काय करत? करून या करता तू परमात्मा मी पण जरगळे. सगळं करायचं, आपण करतच नाही. काय स्मरतात व नाम नामी जळले प्रेम प्रकटनात्मा राम नामी रंगले मन आरत्यो मनीष. त्याचं स्मरण सतत, त्याचं स्मरण कसं करायचं? सद्गुरू सांगतात 4 भजनं करायचं, ध्यानधारणा करायचं, सत्संग करायचं. का होतो त्याचं स्मरण? तोच कीर्तन. म्हणून सांग स्मरता तव नाम नामी जडले प्रेम. ऑटोमॅटिक आपला मन जडला जातो. आवडतं. किती वचन करा, किती काय आहे कीर्तन करा, आणि शेवटी काय आहे, किती निरूपण आहे का, आनंद वाटतं, सुख वाटतं, शांती वाटतं. काय होतं त्याच्याने? प्रकटला आत्माराम. आपल्यात जो आत्माराम आहे तो प्रकट होतो. मग संसार सहज होतो. आपल्याला करायची गरज नाही. आपल्याला सद्गुरू काही गोष्टी करायला लावतो. प्रकट आहे तो आपल्याला करायला लावतो. आपल्याचा कर्तेपणा सद्गुरू घेतो. तू करत नाही मी करतो, तू करत नाही मी करतो, हे जाणवतं आपल्याला. प्रकट होतो ना. म्हणून सांगितलं मी ब्रह्मस्फूर्तीमध्ये काय म्हटलेलं आहे? मी ब्रह्म ही स्फूर्ती, मी ब्रह्म ही काय? मी ब्रह्मस्फूर्ती तयार होत्या. जीवान हलविता जप तुझ्यानंत वैकुंठ कर गेले श्री पुत्रादिजंता सत्संग हा माझा नाही संध्या आता. मी ब्रह्म ही जीभ न हलवता न बोलता जप चालू असतो. सोहम हंसा स्वानंद करा, सोहम हंसा स्वानंद करा. म्हणून जीवान हलविता जप तुझ्यानंत वैकुंठ कर गेले श्री पुत्रादिजंता सत्संग माझा. श्री पुत्र काय तुझं मोहरात नाही, सत्संगी समजतो तू. सगळ्यामध्ये रमेशची नाम आहे ना तो. म्हणून सांगे सांग दिवा निरंजनची मी नेसनतेची तुझं पितांबर. मी जे काय कपडे घालतो ते तुला वस्त्र मी घालतो, कारण देव प्रकट आहे तुमच्यात. मी खाईन ते अन्न, मी खातो म्हणजे मी खात नाही, तू आहे म्हणून माझ्याने अन्न खायला होतं. चॉईस त्याची, किती खायचं किती नाही खायचं
आणि काय खायचं ही चॉईस त्याची. म्हणून मी काय ना त्यांना प्रभू नैवेद्य जाणं, कारण तो प्रकट आहे. मी काय ना त्यांना प्रभू नैवेद्य जाणं, चालेल ती यात्रा. कुठे जायचं, कुठे नाही जायचं, काय करायचं, काय नाही करायचं, सद्गुरू ठरवतो. तुम्हाला संकेत देतो. प्रारब्ध कर्मानुसार हे तुमचे कर्म तुम्हाला केलेच पाहिजे, कारण तुम्हाला ऑप्शन नाही. का? देव प्रकट आहे. मी खाय न ते अन्न प्रभू नैवेद्य जाणं, चालेल ती यात्रा, झोप माझी समाधी. झोप समाधी आहे. झोपेला समाधी का म्हटलेलं आहे? कारण मन नाही तिकडे, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, आणि तू नाही तिकडे, म्हणून समाधी आहे. जोपर्यंत आपण आहे समाधी नाही. हे सद्गुरू भेटल्यावर कळतं. म्हणून झोपेत दगड पडता, झोप माझी समाधी. बोले ना तो शब्द, वेद तुझे स्तवन. आपण नाही बोलत, तो बोलतो, कारण तो प्रकट आहे ना. म्हणून सांगितलं मी खाईन त्यांना प्रभू नैवेद्य जाणं, चालेल ती यात्रा, झोप माझी समाधी. बोले ना तो शब्द, वेद तुझे स्तवन. मी ब्रह्म झोपेत गडबडता त्याची दंडवत माझे, ऐसे न का समजे. सहज पूजा न म्हणजे, सहज पूजा न म्हणजे, सहज पूजा न म्हणजे दत्तही सर्व करतं. पायी आठवे तुझ्या मी ब्रह्म. झोपेत समजा गडबडला तर माझी दंडवत समज, कारण मी नाही ते, तूच सगळं करत. तूच करता, तू सुख करता, तू दुःख करता, सगळं तो नाही, आपण नाही. म्हणून सांगितलं स्मरता तव नाम ना मी चढले प्रेम. ही श्रवण भक्ती, ही कीर्तन भक्ती आहे. म्हणून 4 भजनं आवडीने बघा करायचं. का आवडीने करायचं? देह भान विसरून 4 भजनं करायची. मूर्तो पण मूर्तो त्याच्यात मुरल्यानंतर त्याच्यातले अर्थ सुरुवात करतात. अर्थ शब्द घनदाट, अर्थ शब्द फलकट, अर्थ घनदाट. शब्द काय? शब्दाने काय देवाचं अपरोक्ष रूप कळतं. परोक्ष आपोआप शब्दाने अपरोक्ष कळतो की नाही. तसं आपण आरती करताना ते काय भजनाचा अर्थ, शब्दाचा अर्थ लागतो. मूर्तो पण मूर्तो, निरूपणात मूर्तो. निरूपण एकदा ऐकून समजणार नाही समजलं तर 10 वेळा ऐकायला पाहिजे, 20 वेळा ऐकायला पाहिजे, समजेपर्यंत ऐकायला. मूर्तो पण तसं भजनात मूर्तो, तसं निरूपणात पण मूर्तो. कारण ते शब्द कोणाचे आहेत? परब्रह्माचे स्वरूपाचे शब्द आहेत. निरूपण म्हणजे साधा नाही, निरोप आहे देवाचा. तो परमेश्वराचा निरोप आहे आपल्याला. तू देह कसा नाही, तू देह कसा नाही, तू जीव कसा नाही, तू दुःखी नाही, तू स्वतःहून दुःखी झाले नाही. कल्पना करतात ना काय? आपण कर्म करतो आणि तिकडे चित्रगुप्त लेखतो आणि यम घेऊन जातो आणि आपल्याला शिक्षा देतो. बरोबर आहे. जोपर्यंत सद्गुरू भेटेपर्यंत सगळं बरोबर आहे. पण सद्गुरू भेटला तर आणि सद्गुरूने सांगितलं आपण गुरुवचन पाळला तर आपल्याच कर्माचे फळ आपण बनवतो. आपला कर्म आपण बनवतो. संचित म्हणा, क्रियामण म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, आपण बनवतो. कारण करते पण आहे. सद्गुरू भेटल्यावर आपल्याला करतेपणाच घाला. तर सगळ्यांवर देव दानव मानव सगळ्यांवर एकच भूत बसलेला आहे. कुठला भूत बसलेला आहे? मीपणाचा. या भूताला सद्गुरू मारतो. निपण कल्पित भूत मारोनिया केले गुरुराया पूर्ण काम. म्हणून सद्गुरूचा महिमा काय आहे? अगाध आहे. एक क्षुल्लक जीव, तो जीव का होतो? किडा होतो, मुंगी होतो, घाणीत असतो, कुठे असतो. आणि तोच मनुष्य देहात आल्यानंतर त्याला एक संधी असते. काय? कुठली संधी असते? मोक्ष. बाहेर ये, मोकळा हो, मोकळा हो. सद्गुरू आपल्याला तेच समजून आपल्यातला भूत मार गुरु वचन त्याच्यासाठी सद्गुरू पाळतात. एखादी गोष्ट माहिती नसते ना आपल्याला, ज्याला माहिती आहे त्याला विचारतो की नाही, तो सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही, तसं समजून सांगतो आपण करतो की नाही, तसं त्याला म्हणाल बरोबर आहे, यस करेक्ट. तसं इकडे सद्गुरू म्हणतो तू जीव नाही, तुला सुख दुःख नाही, तू अजन्म आहे.
तुला पुनर्जन्म नाही, शुभाशुभ कर्म नाही, काही असं तुझं स्वरूप आहे. म्हणून सांगितलं निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित सकल स्थापनाचार्य असं तुझं स्वरूप आहे. तो सद्गुरू आपल्याला अनुभव दे, पण त्याचं वचन पाळायला आपल्याला होत. जीव आहे ना, मरायला तयार होत नाही हा. म्हणून सद्गुरू म्हणतो मरा मरा असे मरा, परत जन्मच घेऊ नका. जन्म घेणं पीडा आहे ना. सद्गुरू भेटायला कळतं तोपर्यंत आपल्याला कळत नाही. पुढच्या जन्मी आपण काय जीव एवढा हलकट आहे तू पुढच्या जन्मी चांगला मिळायला पाहिजे, आपल्याला काय म्हणतात चांगलं काय विशेष सुख मिळायला पाहिजे म्हणून पुण्य जमा करतो. त्या पुण्य जमा केल्यानंतर पुढच्या जन्म मला चांगला मिळेल, मी सुखाने खाईल, आनंदाने जगन, किंवा आणखी स्वर्गात जाईल, शिवलोक किंवा वैकुंठ लोक किंवा ब्रह्मलोकात जाईल. पण तिकडे विशेष सुखच घेणार ना. शेवटी परत जन्म आहे ना, कारण तिकडे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे की नाही. जोपर्यंत मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, तोपर्यंत जीवच ना. ह्याच्यातून मोकळा व्हायचं असेल तर नवविद्या भक्ती आहे, पहिली भक्ती आहे श्रवणम, म्हणजे विषय म्हणजे कळला, त्याची आवड लागली, कीर्तन सुरुवात, नित्य नेमाने 4 भजन, ध्यान धारणा, जमलं तर सत्संग. का होणार, जीवनाचा सार्थक होतो, कळतं. कारण जन्मापासून मरेपर्यंत आपण कोणाची सेवा करतो, देहाची. देह म्हणजे 10 इंद्रिय, 10 इंद्रिय म्हणजे रावण. रामाची पूजा कधी करतच नाही, कारण राम कळलंच नाही ना. राम कळलं तर रामाची पूजा करणार ना. म्हणून श्रवण भक्ती महत्वाची आहे. दुसरी भक्ती कीर्तन म्हणजे काय म्हणतात, रिपीट करणं. जसं शाळेत जातो की ना मुलगा जात नाही, तयार होत नाही, ऐकून मारून कुठून त्याला पाठवतात आणि त्याला काहीतरी खायला देतात. तो जा शाळेत जाऊन ये, तुला मी 10 पैसे देतो. पूर्वीचे होते ते 5 पैसे 10 पैसे, आता किंमत वाढली, 1 रुपया 10 रुपये झाले, नंतर 100 रुपये झाले. आमिष, काहीतरी जीवाला आमिष दाखवायला पाहिजे की नाही. धीरे धीरे त्याला सवय लागते, कळतो नाही. हां, शाळेत जायला मजा येते, कारण मित्र आहे, शिक्षक शिकवतात, कळतं, थोडं थोडं मुडत जातो. मग रेग्युलरली तो शाळेत जातो, परीक्षा येते, परीक्षेत पास झाला आणखी मजा येते. 2रीत गेला, 3रीत गेला, 4थीत गेला, 5वीत गेला, 6वीत गेला, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्याचा अभ्यास पूर्ण झाला, तिचं मास्टर झाल्यावर तो विषय बंद होतो. कुठेही काही जॉब करू शकतो, काही करू शकतो आणि समाजात प्रशिष्ट तयार करतो. तदज्ञ इकडे हा विषय कुठला आहे. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा आहे, तो आहे जेवढ्या अंतरी भेटी नाही जन्मांतरी, सगळ्यांमध्ये आहे तो. अनुभवा विण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवू नको. अनुभव यायला पाहिजे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी जीव नाही, मी स्वरूप आहे, मला जन्म नाही, मला मरण नाही, मला शुभ आणि अशुभ काही माझे कर्तव्यपणा नाही. म्हणून सांगितलं हा पण आत्मा राम करता, हे जर तर कळले काय काय संकल्प विकल्पही म्हणे उठले नाही. हा अनुभव, तो अनुभव आल्यानंतर मग काय आहे, कसंही राहा, हरकत नाही. कुठले कर्म, कारण तू करत नाही, तुझं कर्म ते प्रारब्ध कर्म आहे, तुला करावेच लागेल. नाही केलं तोपर्यंत जन्म होईल. म्हणून प्रारब्ध शेष उरले जननिश्चय. तो एक निश्चय सुटलेला बाण आहे. एकदा कळलं तू कसंही राहू शकतो. म्हणून कोण तो शंकर महाराज, काय गळ्यात 2 दारूच्या बाटल्या, हातात सिगरेट, तोंडात शिव्या, पण माणसं म्हणजे काय का बोलला असे वरल्या रंगा. कसंही होऊ शकेल. साधूला काही लक्षणच नाहीये, सिद्धाला काही लक्षणच नाहीये. तो कसंही असू दे, पण त्याला अंतर शुद्ध झालेलं आहे. मन शुद्ध झाले. आणि मन शुद्ध कशाने होतो, आत्मसुखामुळे. हा आत्मसुख कशाने मिळतो, सद्गुरून दिले साधन दिले तू निज बोधे, कथिले शास्त्रे जे जे वेदे तूच औषधाता झोपरी.
मी माझे पण कल्पित गेले साधना आता काय नवरले खोल सकळ वाता झोपरेता हो सद्गुरूच का म्हणून श्रवण नंतर कीर्तन भक्ती सद्गुरू सांगितल्याप्रमाणे परत परत 4 भजनं ध्यानधारणा आणि आपल्या निरूपण सत्संग त्याच्याने काय होतं मन शुद्ध होतं आत्मसुख मिळतं मग तिसरी भक्ती सुरुवात होईल श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम सगळीकडे देव तिसरी भक्ती म्हणून सांगितलंय श्रवण भक्ती फार महत्वाची आहे दुसरी कीर्तन भक्ती महत्वाची आहे कीर्तन म्हणजे सतत रिपिटेशन आवड जे आवड तयार झाली का मग सांगायची गरज नाही कीर्तन करायला जा निरूपण ऐकायला जा आहेत ना बरेचसे लोक आता बैठकमध्ये जातात की नाही वेळ झाला का बरोबर निघून जाणार किती महत्वाचं काम असू दे निघून जाणार आवड आहे कळतं माझं हित कशात आहे आनंद कशात आहे का जीवाला आनंद पाहिजे तो विषय सुखात असून दे की आत्मसुखातून असू दे आनंद पाहिजे एकदा कळलं विषय सुखाच्या आनंदापेक्षा आत्मसुखाचा आनंद जास्त आहे तो सत्संगाकडे जातो राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश माना राजाधिराज सद्गुणा शिवस्य माना की जय राजाधिराज सद्गुणा श्री बोलंग महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री काड़ी सिद्धेश महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज राजाधिराज सद्गुणा श्री हरिचंद्र महाराज की जय।